कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पडलेला सडका फेकून दिलेला भाजीपाला उचलून लोकांना खाऊ घालण्याचा उद्योग उघड झालेला गेल्या 4 वर्षांपासून चना जोर गरम या नावानं एक विक्रेता लोकांना उल्लू बनवत होता। एमजी रोड नाशिक मधल्या एमजी रोड वरती अशा पद्धतीनं तो या खाद्यपदार्थाची विक्री करत होता। त्याला रंगेहात पकडून झी24 तासनं त्याचा पर्दाफाश केलेला आहे। आपण नेमका हा सगळा काय प्रकार आहे, आमचे प्रतिनिधी योगेश खरे यांचा हा स्पेशल रिपोर्ट आपण पाहूया। भाजी मंडईतला कच्चा आणि उरलेला भाजीपाला वापरून या ठिकाणी लोकांना खाऊ घालण्यात येत आहे, तसा व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे। आणि असं असताना सुद्धा या ठिकाणी पुन्हा गाडी लावण्यात आली। आपण जाणून घेऊया या दुकानदाराकडून, भैया आप ये क्या बेचते हो और कैसे बेचते हो? ये 11 भाज्या सलाड आहे, मिक्सिंग व्हेजिटेबल आहे, चांगला अच्छा लागतो। या जसं आपल्याला काळवेळ वगैरे होती तर व्हेजिटेबल खाला तर आपला आजार कमी होतो त्याने। हे काही तेलकट बिलकट नाही। हे 21 कडधान्याचं पीठ आहे, त्याच्यापासून तो मसाला बनवलेला मी। बाजरी, ज्वारी, गहू, हरभरा, मक्का असे व्हेजिटेबल बनवलेलं आहे। ओके, पण तुमच्याबद्दल असं म्हटलं जात आहे की बाजार समितीतला उरलेला भाजीपाला किंवा खालचा घाण भाजीपाला तुम्ही खाऊ घालतात लोकांना? नाही नाही, असं काही कोणाची बघ काकडी टमाटा उरला ना तर तेव्हा असे मला 50 रुपये 100 रुपयाला अशी जाळी देऊन टाकता। अशी काकडी असती तो तर मी घेऊन टाकीत असतो त्यांच्याकडून। पण अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही हा सगळा घाणेरडा जो भाजीपाला उरलेला असतो, खाली पडलेला भाजीपाला तुम्ही विकतात लोकांना आणि खाऊ घालतात। काय म्हणणं आहे तुमचं, हे खरं आहे का? हे सर्व खोटे आहे, मी असं करतच नाही। असा माझी ही पहिली गाडी होती। असा व्हेजिटेबल मी पत्रकारांना माझा व्हेजिटेबल काढून घेतलेला आहे। आता तुम्ही देत होतात पहिल्यांदा? ओके, आणि आता चांगला देतोय मी। आता चांगला देतात? अच्छा, पण मग हे कधी भाजीपाला महाग असतो, कधी स्वस्त असतो। माझ्या शेतीमध्ये माल असतो त्या टायमाला मी चांगला माल देत असतो। माझी स्वतःची 25 एकर जमीन आहे संगमेर तालुक्यामध्ये। बाळासाहेब थोरात, सुधीर तांबे, हे आमचे कार्यकर्ते। तुमचे कार्यकर्ते? बाळासाहेब थोरात? बाळासाहेब थोरात तुमचे कार्यकर्ते? आमचे कार्यकर्ते। तुम्ही त्यांचे आम्ही त्यांचे कार्यकर्ते। अच्छा, तुम्ही त्यांचे कार्यकर्ते। माझे वडील पोलीस पाटील आहे। माझा भाऊ एक प्राध्यापक आहे, तो पुण्यामध्ये वाडे कॉलेजमध्ये, एक संगमेरच्या कॉलेजमध्ये। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।